मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौरा आटोपून मुंबईत परतले। दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याची माहिती आहे, तर शहांसोबत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा झाल्याचीही माहिती आहे। भाजपच्या इतर वरिष्ठांची देखील मुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्याची सध्याची माहिती आहे, तर अजित पवारांच्या निधनानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौरा केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा आटोपलेला आहे। दिल्ली दौरा आटोपून ते मुंबईत परतले। दरम्यान या दिल्ली दौऱ्यादरम्यान मोठ्या भेटीगाठी झाल्याचा आणि त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याचं कारण असं आहे, या दिल्ली दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीची सध्याची स्थिती, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सध्याची स्थिती, हे सारं देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मांडल्याची ही माहिती ही दिल्लीतून मिळते। आणि त्यामुळे या भेटीगाठींदरम्यान नेमकं काय ठरलं, नेमके कोणते विषय चर्चिले गेले आणि काही निर्णय झालाय का, विलिनीकरणावर काही भाजपनं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे का, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे का, या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे। देवेंद्र फडणवीसजी आता येणारा जो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे, केंद्रातनं जो मोठ्या प्रमाणावर राज्याला मदत मिळाली आहे, त्यामुळं मला वाटतं की प्रत्येक वेळी काही जे माननीय मुख्यमंत्री दिल्लीला जातात ते काही राजकीय चर्चा नसतं, काही विकासात्मकही चर्चेला जावं लागतं। आणि सुनेत्रा पवार जे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यानंतर मोदीजींना आणि माननीय अमित भाईंना निश्चित त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्या सदिच्छा भेट वगैरे घेणार असतील।